नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करण्यास अमेरिकेकडून भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। तर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवादाविरोधात ॲक्शन घ्यावी, ही ॲक्शन घेताना क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावे, असे वक्तव्य अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी केल्याचे पाहायला मिळाले। अटारी सीमा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डरचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आलेले आहेत। पाकिस्तानी नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। LPG गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आल्याची आनंदीची बातमी समोर आली आहे। मे महिन्यापासून सुरुवातीलाच येणारी ही बातमी आनंदाची आहे। व्यावसायिक व्यापाराचा LPG गॅस सिलेंडरचे दर सिलेंडर मागे 14 क्रमांक 50 रुपयांनी कमी झाले आहेत। मात्र घरगुती सिलेंडरचे दर जसेच तसे असणार आहेत। दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविषयी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे। संपूर्ण देश या विषयावर सरकारच्या सोबत असल्याचं देखील जरांगे म्हणाले। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे NIA ला तपासात मिळाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। या हल्ल्यात पाक दहशतवादी संघटन लष्कर ISI पाकिस्तान आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडलेले आहेत। दहशतवाद्यांना बेताब खोऱ्यात त्रस्त लपवले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदी यांनी केरळमधील 8,900 कोटी रुपयांचे विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले आहे। हे बंदर भारताच्या सागरी व्यापाराला चालना देईल आणि केरळच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल। या प्रकल्पात केरळ सरकारचा मोठा वाटा आहे आणि अदानी समूहानेही यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवे वरील 3 क्रमांक 5 किलोमीटर लांबीची धावपट्टी भारताच्या हवाई दलाची लढाऊ विमानाच्या गर्जने गुंजली आहे। राफेल, मिराज 2000 आणि जॅग्वार सारखी लढाऊ विमाने एक्सप्रेसवेच्या आकाशात उडताना दिसली। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन करण्यासाठी NIAचं पथक बसरंट खोऱ्यात दाखल झालेलं आहे। 22 एप्रिल रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन हे आधुनिक उपकरणांसाठी माध्यमातून केलं जाणार आहे। NIAचे DG सदानंद दाते यांनी या संदर्भात बैठक घेतली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून चंदगड येथील नागरी सत्कार सोहळ्यात अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला आहे। अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्याने अनेकांनी आश्चर्य वाटलं, पण चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचे टाळले। भारताकडून होणाऱ्या सर्जिकल स्ट्राइकची पाकिस्तानने मोठी धस्ती घेतली आहे। युद्धाच्या भीतीपोटी अन्नधान्याचे साठा करून ठेवण्याचे पाकिस्तान सरकारने नागरिकांना थेट आदेशच दिले आहे। सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना उपासमारणी जीव गमावला लागे नाही म्हणून पाकिस्तानी सरकारकडून लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्राला भारताच्या विकासाचा नवीन इंजिन म्हटलं आहे। पंतप्रधान मोदी यांनी वेव्स 2025च्या उद्घाटनात भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीची 3 स्तंभ म्हणून कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि कल्चर याचा उल्लेख केला। पहलगाममध्ये जे झालं ते चुकीचं आहे, त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक वगैरे नाही तर आता सर्जरी करायला पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे। तसेच त्यांनी यावेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचं आठवणींना देखील उजाळा दिला। विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली होती। सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत नसल्याने शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्यात आलेली नाही। अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन कुणी दिले, मी दिलं, असा सवाल केला। जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाचा तडाखा वाढला आहे। परिसरातील फळबागा संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। मोसंबीसह इतर बागाचे मोठ्या प्रमाणात काही ना काही भरून निघणारे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे 24 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता। एका महिन्यानंतर पुन्हा येथील भारतीय सैन्य दलाच्या बॉम्ब डिस्पोज स्क्वॉड पथकाने घटनास्थळी जाऊन त्या बॉम्बचा फ्यूज काढून तो निकामी केल्याने मोठा अथर टळला।
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न करणार असल्याचे गुलाबराव पाटलांनी सांगितलं आहे। टँकर मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले। शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला। भारत पाकिस्तानचे बिघडलेले संबंध ते जातीनिहाय जनगणना इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले। राहुल गांधींना चांगल्या कामात खोडा घालायची सवय आहे अशी टीका उदय सामंतांनी केली। ऑरेंज सिटी नंतर आता कोल्हापुरातल्या पिंक विलेजला साऱ्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे। हे आहे करवीर तालुक्यातील शेतकेवाडी गाव, ज्याला पिंक विलेज म्हणून ओळखलं जातंय। जेमतेम 100 घराचं हे गुलाबी गाव आहे। लोकसंख्या कमी असल्याने राजकीय नेत्यांकडूनही दुर्लक्षित होणारे हे गाव, पण गावकऱ्यांनी मात्र आत्मनिर्भर बनत कमालच केली आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। गुप्तचर माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे। बुलढाण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून संपूर्ण कर्जमाफी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, वीज बिल माफ करावे, शेतीला संरक्षण म्हणून तार कंपाऊंड घ्यावे यासह विविध मागण्यासाठी ठाकरे गटांकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे। सांगलीतून मोठी बातमी समोर येत आहे। 40 तोळे सोने लंपास करणारा चोरट्याला अवघ्या 4 तासात जेरबंद करण्यात आलं आहे। सांगलीतल्या पुष्पराज चौक येथे बँकेत सोने ठेवण्यास यासाठी वृद्धाला धूम स्टाईलने लुटण्यात आलं होतं। वृद्ध ध्यानचंद सगळे यांचे 40 तोळे सोने असलेले दागिन्यांचे बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने बँकेतून दुचाकीतून लंपास केली आहे। द्वारकामधील एका गावात घर कोसळल्याने 4घांचा मृत्यू झाला आहे। जोरदार वाऱ्यामुळे शेतात बांधलेल्या घरावर झाड कोसळल्याने घडली घटना। आई आणि तिच्या 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर या घटनेत महिलेचा पती किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। पहलगाम हल्ल्यासंदर्भात सापडलेल्या टूलकिटची एनआयए चौकशी करण्यात आली आहे। या टूलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग आणि राहण्याच्या ठिकाणी माहिती होती। इतकंच नाही तर सुरक्षा एजन्सीपासून कसा बचाव करावा याची देखील रणनीती या टूलकिटमध्ये असल्याचे समोर आले आहे। भारत हल्ला करेल या भीतीने गायब झालेले पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पुन्हा अवतरले आहेत। काल झेलममध्ये टिल्ला फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिराला लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी हजेरी लावली। तर ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही न्यूज मराठी।